पारंपरिक शेतीला फाटा देत संत्रा बागेचा यशस्वी प्रयोग सरळबद्दी येथील भीमराज लांडगे तसेच बाळासाहेब लांडगे आणि सुभाष लांडगे यांनी यशस्वी केलाय। पारंपरिक शेतीला फाटा देत संत्रबागेचा यशस्वी प्रयोग सारोळाबद्धी येथील भीमराज लांडगे यांची 6 एकर तर सुभाष लांडगे बाळासाहेब लांडगे यांची 8 एकर संत्राबाग ठरतंय आदर्श। अहिल्यानगर तालुक्यातील सारोळाबद्धी येथील प्रगतशील शेतकरी भीमराज लांडगे, सुभाष लांडगे व बाळासाहेब लांडगे यांनी पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देत आधुनिक आणि शाश्वत फळबाग शेतीचा यशस्वी प्रयोग करून दाखवलाय। दोघांच्या 14 एकर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात संत्राबाग लागवड करून त्यांनी केवळ उत्पन्न वाढच साधली नाही तर आर्थिकदृष्ट्याही मोठी झेप घेतली आहे। या संत्राबागेमधून त्यांना जवळपास 1.5 कोटी रुपयांपर्यंत उत्पादन मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। सारोळाबद्धी येथील लांडगे कुटुंबियांनी सुमारे 10 वर्षांपासून फळबाग लागवडीचा निर्णय घेतलाय। सुरुवातीपासूनच योग्य नियोजन, सातत्यपूर्ण मेहनत आणि तज्ञ मार्गदर्शन यामुळे आज ही संत्राबाग बहारदार झाली आहे। पारंपरिक पिकांमधील अनिश्चित उत्पन्न, वाढता खर्च आणि पाण्याची टंचाई लक्षात घेता फळबाग शेती हा दीर्घकालीन व फायदेशीर पर्याय ठरू शकतो, याचे हे जिवंत उदाहरण आहे। भीमराज लांडगे यांची ही संत्राबाग केवळ वैद्यकीय यशाची कहाणी नसून परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। योग्य नियोजन, सेंद्रिय घटकांचा वापर, तज्ञ मार्गदर्शन आणि शासनाच्या योजनांचा प्रभावी लाभ घेतल्यास फळबाग शेतीतून मोठे उत्पन्न मिळू शकते, हे या प्रयोगातून स्पष्ट झाले। पारंपरिक शेतीला अडकून न राहता बदल स्वीकारणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लांडगे यांचा हा प्रवास दिशादर्शक ठरणार आहे। माझं नाव भीमराज रामभाऊ लांडगे, सारोळाबद्धी अहिल्यानगर। मी पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो। आम्ही 10-15 वर्षापूर्वी त्यावेळेला तूर, हरभरा, कांदा हे जी पिकं घेत होतो। याच्यात नंतर आमच्या असं लक्षात आलं की आपण फळबागाकडे वळायला पाहिजे। फळबाग घेतल्यापासून तुम्हाला सांगतो इतका मोठा उत्पन्न मिळालं आम्हाला की चालू वर्षी सध्या आता बाग तुटत आहे तरी आतापर्यंत माझ्या हिशोबाने 30-35 टन माल गेलाय आणि 6 एकरामध्ये माझी अपेक्षा आहे की 100 टन माल निघायला पाहिजे। सगळा शेवटपर्यंत 100 टन निघायला पाहिजे। आता सुरुवात झालेली तोडायला आणि प्रत्येक 1 टनाला 6,200 रुपये मला मिळतात। माझा अंदाज आहे की 100 टनाला मला 60 लाख रुपये, 62 लाख रुपये, 60-62 लाख रुपये मिळण्याची माझी अपेक्षा आहे। 60-62 लाख व्हायलाच पाहिजे। नमस्कार, मी उपकृषी अधिकारी डॉक्टर यशवंत गाडेकर, अहिल्यानगर यज्ञ मंडळात काम करतो। आम्ही सुरुवातीपासून 2-3 वर्षापासून श्री लांडगे यांच्या शेतावरती येऊन त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो। तर यांच्या शेतावर आम्ही फळपिकांवरील कीड रोग सल्ला प्रकल्प या अंतर्गत दर आठवड्याला 1-2दा व्हिजिट होत असते आणि त्या अंतर्गत आम्ही हे जे फळपीक आहे याच्यावरती काय रोग येतो, काय कीड येते याच्याविषयी आम्ही वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केलेले आहे। त्याच्यानंतर बाजारातून काय काय औषधे घ्यायची याच्या व्यतिरिक्त त्यांनी त्यांचे स्वतःचे सुद्धा त्यांचा आतापर्यंतचा अनुभव पणाला लावून त्यांनी स्वतःचे असे काही डेव्हलप केलेले जे काही पद्धती आहे त्याप्रमाणे त्यांनी त्यांची खतं, औषधं आणि
बाकीच्या ज्या पद्धती आहेत पीक पिकवण्याच्या त्या वापरलेल्या आहेत. आपण बघू शकता इथं आता यांनी जवळजवळ 6 एकरामध्ये 1200 झाडं आहेत आणि प्रत्येक झाडाला 10, 18, 8, 9, 10 असे बांबू लागलेले आहेत. आणि या बांबूंमुळे सध्या हे पीक जे आहे ते सध्या झाड धरू शकलेलं आहे. जर बांबू लावले नसते तर हे पीक धरणं शक्यच नव्हतं. आणि सध्या काकांनी सांगितलं की आपल्याला 60-62 रुपयाचा रेट मिळतोय, तर हा उच्चतम दर आहे. गेले 8-10 वर्षामध्ये एवढा मोठा दर भेटलेला नाहीये. आणि क्रिटिकल कंडिशन मध्ये म्हणजे सध्या आसपासच्या गावामध्ये बहार धरलेला नाहीये झाडांनी, कारण मे महिन्यामध्ये 5 मे ते 13 मेच्या दरम्यान जो अवकाळी पाऊस आला त्याच्यामुळे ज्या बागा तानावर सोडलेल्या होत्या त्याचा ताण मध्येच तुटलेला आहे. तो मध्येच तुटल्यामुळे बऱ्याचशा बागा फुटल्याच नाहीत. आणि ज्यांचा ताण तुटला त्यानंतर रेग्युलर फ्लावरिंग आलं, त्याची गुंडी साईज झाली, परंतु योग्य वेळी पाणी न भेटल्यामुळे त्या गुंड्या पडून गेल्या. परंतु यांचं तसं नाहीये, यांच्याकडे शेततळ आहे. आपण फलोत्पादन मधून दिलेले शेततळ, त्याच्यानंतर त्याला पेपर, त्याच्यानंतर ड्रिपला सुद्धा आपण अनुदान दिलेलं आहे. या सगळ्यांचा वापर करून यांनी ज्यावेळेस त्यांचा ताण तुटला त्यावेळेस यांनी खतं, औषधं आणि रेग्युलर पाणी दिल्यामुळे हा बार आपण बघू शकता. आता संत्र्यामध्ये जवळजवळ 50%, 60%, 70% बार गळून जात असतो. तेवढा गळून जाऊन हा जो ओरिजिनलच्या 30% फक्त एवढा याच्यावर माल आहे, तरी आपण बघू शकता की झाडं अक्षरशः खाली लोंबलेली आहेत. तर एवढा मोठा आम्ही त्यांचं कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे अभिनंदन करतो की त्यांनी सुंदररित्या बागेचं योग्य नियोजन केलं आणि इतका सुंदर बाग त्यांनी आणलेला आहे. तर सर्वांचे तुमचे अभिनंदन. मी राजेंद्र शेकडे, विकास अधिकारी, विजय ॲग्रो, अहमदनगर. मी लांडगे नानांच्या बागावर सारळाबद्दी येथे जवळजवळ कोरोनाच्या काळापासून माझी इथं फील्ड व्हिजिट असते, प्लॉट व्हिजिट असते आणि त्यांना एक वेळोवेळी मार्गदर्शन देत असतो, माहिती देत असतो. त्यांनी आपले हे विजय ॲग्रोचे हे ऑर्गो स्ट्रॉंग, बोन स्ट्रॉंग वगैरे, कोळीसाठी खास कॉम्बो 300 वगैरे हे चांगले प्रॉडक्ट वापरलेले आहेत. आज तुम्ही बघू शकता की कोणताही फळ असा कोणता काळा डाग नाहीये किंवा कुठे चट्टा पडलेला नाहीये आणि फळ फुगवण्यासाठी याचा खूप काही उपयोग झालेला आहे. सुभाष गंगाधर लांडगे, सारळाबद्दी, तालुका जिल्हा अहिल्यानगर. आम्ही 10 वर्ष झाली बाग लावलेली. 10 वर्षापासून आम्हाला चांगलं उत्पन्न भेटते आणि विशेष म्हणजे याला लक्ष द्यायला आम्हाला शेकडे साहेब आहेत, कृषी अधिकारी आहेत, पवार मॅडम आहेत, गाडेकर साहेब आहेत. यांचं मी मार्गदर्शन आम्हाला चांगलं भरपूर भेटतं. आठवड्याला 1-2 व्हिजिट देतात ते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. आणि बागाचा विशेष म्हणजे आम्ही याला बेसल डोस घालतो, फवारे मारतो. फवाऱ्याला शेकडे साहेब सांगते तसे फवारे घेतो आणि 3 बेसल डोस झाले त्याला. पाऊस पडायच्या अगोदर आम्ही 1 बेसल डोस घातला होता. शेणखत टाकलं होतं, शेणखतानंतर परत मध्ये खत पेरलं होतं, त्याच्यानंतर परत बेसल डोस घातले होते, शेंगदाणा पेंट सकट घातली त्यामुळं. आणि याला माल एवढा आहे का त्याचा म्हणजे एका झाडाला 10 ते 12 कॅरेट माल निघतो, एवढा माल आहे. आणि एवढं आता आमच्या जवळजवळ ही बाग 5-6 एकराची आहे सध्या. तर याच्यात माझे मते 70 लाख ते 75 लाख रुपये व्हायला पाहिजेत असा आमचा अंदाज आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.